जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ। फिलिप्पियरास पत्र याचा 3रा अध्यायाच्या 1ल्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो। ख्रिस्त प्राप्तीपुढे जात, कुळ, विद्या वगैरे बाह्य हक्कांची किंमत काहीच नाही। शेवटी माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये आनंद करा। अशा गोष्टी तुम्हाला लिहिण्यास मी कंटाळा करीत नाही, पण ते तुमच्यासाठी सुरक्षितपणाचे आहे। त्या कुत्र्याविषयी सावध असा, त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा, केवळ दैहिक सुनता झालेल्या लोकांविषयी सावध असा, कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरोसा न ठेवणारे, ते आपण सुनता झालेलेच आहोत। तरी देहावरही भरोसा ठेवण्यास मला जागा आहे। जर दुसऱ्या कोणाला देहावर भरोसा ठेवावा असे वाटते तर मला अधिक वाटणार। आम्ही तर 8व्या दिवशी सुनता झालेला, इस्रायल लोकातला, बेन्यामीन वंशातला, इब्र्यांचा इब्री, नियमशास्त्राच्या दृष्टीने परुषी, आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे। ख्रिस्त प्राप्तीकरिता पौलाला लागलेली उत्कंठा। तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे। इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयी ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजलो। त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठाई आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राचे योग्य प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे, म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे। हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्याची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी, म्हणजे कसे करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळावे। एवढ्यातच मी मिळवले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कयात घेतले ते मी आपल्या कयात घ्यावे, म्हणून मी त्याच्या मागे लागलो आहे। बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कयात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टीकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टीकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो। हेच एक माझे काम। तर जेवढे आपण पोक्त आहोत तेवढ्यांनीच ही चित्तवृत्ती ठेवावी। आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृत्ती ठेवली तरी देव तेही तुम्हाला प्रगट करील। तथापि आपण जी मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे। वाचलेले वचन देव बापा आशीर्वादित करो। आमेन।